एक अतिशय वेगळी संकल्पना आहे आणि एक स्तुत्य उपक्रम आहे असं मला वाटतं. कारण की आपण जर बघितलं तर साधारण आम्ही कोपरीचा महाराजाच्या माध्यमातून आत्तापर्यंत कंजार भाट समाज आहे, देवीपूजक वाघरी समाज आहे, बंजारा समाज आहे आणि आज आपण बघतोय तृतीयपंथीय समाज जो आहे म्हणजेच किन्नर समाज. आज या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा फार वेगळा आहे. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं काम आज आपण कोपरीच्या महाराजाच्या या महाआरतीतून त्यांना जो मान दिलेला आहे त्याच्यातून आपण देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि खरोखर ही जी संकल्पना ज्यांनी राबवली ते आपल्या कोपरीचा महाराजाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री सिद्धेश बाळासाहेब अभंगे यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. कारण की अशा वेगळ्या पद्धतीची संकल्पना मांडून ह्या आमच्या सर्व किन्नर समाजाचा त्यांनी जो सन्मान केलेला आहे तो खऱ्या अर्थाने खूप मोठा आहे. आणि खरोखर कोपरीच्या महाराजाचं देखील कौतुक की ते जेवढ्या प्रेमाने यात सहभागी झालेत आणि मोठ्या भक्तिभावाने आम्हाला जो त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे देखील खूप खूप आभार मानतो. नक्कीच, कारण आता मुख्यमंत्री पुन्हा व्हावे हा विषयच नाही आहे. मुख्यमंत्री हे सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण की ज्या पद्धतीने ते कार्यरत आहे, ज्या पद्धतीने त्यांनी अनेक विविध योजना राबवलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांच्या कार्यासंदर्भात कोणीही अशी शंका घेण्याची परिस्थितीच नाही आहे. तरीही आम्ही आमच्या कोपरीच्या महाराजांकडे एक संकल्पना सोडलेला आहे की येत्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील त्यावेळेस आम्ही 11 किलोचा चांदीचा हार आमच्या कोपरीकरांच्या वतीने या कोपरीच्या महाराजाला अर्पण करणार आहोत. किन्नर समाजाचं उल्हासनगरहून आलेला आहे, ठाण्याहून आलेला आहे, कोणी मुलुंड आहे, कोणी कल्याण आहे आणि आमचे विठ्ठलवाडी तिकडनं पण आमचे सगळे किन्नर समाज आलेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की आज कुणीही न मान देता आज आम्हाला इथे या गणपती बाप्पाच्या चरणी आम्हाला आज इथं आरतीसाठी बोलवलेलं आहे. आम्ही त्यांच्या मंडळाचे खूप खूप धन्यवाद करतो. आम्ही सगळे किन्नर समाज आणि आम्ही आज साकडं असं बाप्पाला घातलेलं आहे की गणपती बाप्पाला 11 किलो चांदी वाहिलेली आहे पूर्ण या मंडळाने. आणि आमच्याकडूनही सुद्धा छोटीशी भेट आहे गणपती बाप्पासाठी, फुलाची पाकळी. पण आमची अपेक्षा खूप मोठी आहे. साहेब जेव्हा मुख्यमंत्री होणार तेव्हा सगळ्यांना उत्तर येणार की काम केलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी करून काय फायदा होत नाही. आणि साहेबांनी काम केलेलं आहे. साहेबासाठी आम्ही नवस केलेलं आहे बाप्पांना, कोपरीच्या बाप्पांना, की कामातून उत्तर साहेब देतील. हे सगळ्यांचं आमचं योग्य डिसिजन आहे. आम्ही गणराज चरणी हे साकडं घातलेलं आहे की आज कोपरीच्या महाराजांना आमचं हे सांगणं आहे की आज जसे शिंदेसाहेबांच्या बरोबर आज मुख्यमंत्री पदावर आज त्यांना पोहोचवलं आणि आम्हाला पुन्हा शिंदेसाहेबच मुख्यमंत्री हवेत आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबच होणार ही गणपती चरणी प्रार्थना आहे आमची. आज खूप खूप आनंद होतो आहे. आम्हाला आज आरतीचा मान दिलेला आहे. आज या मंडळाचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. आणि मंडळाचे जे संस्थापक आहेत जे आपले सिद्धूदादा अभंगे यांनी आम्हाला बोलून आज जो आरतीचा मान दिलेला आहे त्यांच्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे धन्यवाद मानतो. आणि गणपती चरणी प्रार्थना करतो की आज जसं आज या मंडळाला जसं हसत खेळत ठेवलेलं आहे, जसं आज महाराष्ट्राला हसत खेळत ठेवलेलं आहे, तसं पुन्हाही आम्हाला शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत हीच गणपती चरणी प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया. समाजासाठी माझं असं म्हणणं आहे की बघा, प्रत्येकाला साहेबांनी काही ना काही तर उदरनिर्वाह करून दिलेला आहे. पण आज आम्ही ठाण्यामध्ये आम्ही काही किन्नर आहोत, काही उल्हासनगरच्या किन्नर बहिणी आलेल्या आहेत आमच्या. तर आमची अशी साहेबांकडे मागणी आहे की साहेबांनी आम्हाला काही म्हणजे आश्रमसाठी आम्हाला जागा करून द्यायला पाहिजे काहीतरी, किंवा एक देवीचं मंदिर असं की जेणेकरून काही आमचे प्रोग्राम वगैरे होत असतील तर सार्वजनिक प्रोग्राम आम्ही वर्षाच्या काठी आम्ही त्या मंदिरामध्ये करू शकतो. आणि काही किन्नर असे आहेत की जे आपले घरदार सोडून आलेले असतात तर त्यांना राहायला कोणी घर भाड्याने वगैरे देत नाही, काही गोष्ट नाही आहे. तर आमची साहेबांकडे अशी मागणी आहे की साहेबांनी आम्हाला छोटंसं एक आश्रम खोलून दिलं पाहिजे, आम्हाला आश्रमासाठी एक जागा दिली पाहिजे. आणि साहेब मुख्यमंत्री आल्यानंतरही आणि झाल्यानंतरही आमची साहेबांकडे मागणी आहे की साहेब आम्हाला या सगळ्या गोष्टी करून देतील. आम्हाला हा विश्वास आहे. कारण की आम्ही ठाण्याची जनता आहे. आमच्या ठाण्याच्या जनतेला साहेबांनी भरपूर असं एक प्रयास हे केलेला आहे साहेबांनी की काही गोष्टीचं कोणत्या गोष्टीचं आम्हाला कमी पडून दिलेलं नाही. आम्हाला दरवर्षीचे पैसे पण मिळतात. आम्हाला बाकीच्या काही गोष्टी असेल तर आम्हाला सगळं हे करून मिळतं आहे. आता फक्त थोडे दिवस झाले, आता थोड्या दिवसापूर्वी काय आमचे ते 18,000 होते ते मिळाले नाही. पण आम्ही साहेबांना ते रिक्वेस्ट करू की आमचं जे पहिले ते फॉर्म अनुदान आहे ते आम्हाला परत द्यावं. आम्ही तुमच्यासोबतच आहोत आणि सगळे आमचे किन्नर समाज तुमच्यासोबत आहे.
नाही सगळ्यांना महामंडळ दिले आहेत, पण आम्ही आता मागणी केली का आश्रमसाठी की आम्हाला महामंडळ जरी मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला आश्रम मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला दोन्हीपैकी एक जरी मिळालं त्यात आम्ही खुश आहोत. मला एक सांगायचं होतं की आता जसं यांनी एक मुद्दा सांगितला की अनुदान मिळतं ट्रान्सजेंडर लोकांना, तर 40+ जे काय आहे ट्रान्सजेंडर आहेत, तर हे एक ठराविक ठिकाणापर्यंत नसावं, कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रान्सजेंडर आहेत आणि काही असे ट्रान्सजेंडर आहेत की ज्यांचा उदरनिर्वाह भीक मागूनसुद्धा करू शकत नाही आहेत. त्या माझी एक अशी रिक्वेस्ट आहे त्यांना की साहेबांनी ही जी काय छोटीशी का होईना पण रक्कम ही सर्वांपर्यंत पोचायला हवी, मर्यादित ठिकाणापर्यंत नको. त्याच्यामुळे बरेचसे असे आहेत ट्रान्सजेंडर की ज्यांच्यापर्यंत ही जे काय त्यांच्यातर्फे अनुदान भेटत असेल ते सर्वांपर्यंत पोचायला हवं. आणि जसं लाडकी बहीण वगैरे यांना जसं एक छोटासा 1500 रुपये का असे ना, पण एक त्यांना एक हातभार मिळतो बहिणींना की चला ठीक आहे, महिन्याचा मला काहीतरी येतो, त्यातून मी माझ्या संसाराला मी काहीतरी हातभार लावेल. याच पद्धतीने आम्हालाही काहीतरी एक फुल ना फुलाची पाकळी त्यांच्याकडून अपेक्षा आहे, ती त्यांनी पूर्ण करावी एवढी एक माझी इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.